नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला लहानच काय मोठ्यांसाठी सुद्धा मधल्या वेळेस मस्त असा पोटभरीचा चटपटीत कुरकुरीत जबरदस्त खमंग असा स्नॅक्स बनवून दाखवणार आहे। हा स्नॅक्स एकदा बनवून खाऊ घातला तर 100% खात्रीने सांगतो समोसा वडा बाहेरचं जंक फूड खाणं विसरून जातील। मेथी न खाणारेही किलोने मेथी खातील इतकं मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो। मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा किंवा अंदाजे माप घेतलं तरी चालेल, किंवा अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्ही गहू पीठ घेऊ शकता, अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्ही मैदा घेऊ शकता, किंवा पूर्ण रेसिपी ही मैद्याने सुद्धा बनवू शकता। पण गहू पिठाने बनवलं की रेसिपी एकदम हेल्दी होते, त्यासाठी इथे मी फक्त गहू पिठाचाच वापर केलेला आहे। आता ह्या स्नॅक्सची चव दुपटीने वाढण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन टाकायचा आहे आणि सोबतच कुरकुरीतपणा जास्त टिकून राहण्यासाठी ह्याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा वापरायचा आहे। जाड रवा असेल तर थोडंसं त्याला मिक्सरला फिरवून घेऊ शकता, किंवा रव्या जागी तुम्ही 2 चमचे मैदा वापरलं तरी काही हरकत नाही। सोबतच चव समोसासारखी येण्यासाठी इथे मी ओवा नाही वापरत आहे, 1 चमचा जिरे वापरत आहे। तुम्ही 1 चमचा ओवा वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा सफेद तीळ किंवा काळी तीळ वापरू शकता, अर्धा ते 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा ते 1.5 चमचा आपल्याला याच्यामध्ये रिफाइंड तेल वापरायचं आहे। तुम्ही वाटलं तर तूप वापरू शकता, पण तुम्हाला तूप किंवा तेल थंडच वापरायचं आहे, म्हणजेच की रूम टेम्परेचर प्रमाणेच वापरायचं आहे, गरम नाही वापरायचं आहे। आता ह्या सर्व जिन्नसांना गव्हाच्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून द्यायला पाहिजे आणि तेल चांगल्या प्रकारे पिठाला लागायला पाहिजे। तर मंडळी, चांगल्या प्रकारे तेल ह्या पिठामध्ये एकजीव झालेलं आहे आणि सर्व जिन्नस सुद्धा एकजीव झालेलं आहे। असं मूठ वळून पाहिजे आहे, जास्त घट्ट मूठ वळू नका। घट्ट मूठ वळली की हा स्नॅक्स तेल जास्त पिऊ शकतो। आता ह्याच्यामध्ये जितक्या क्वांटिटीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तितक्याच क्वांटिटीमध्ये 1 वाटी म्हणजेच की 1 कप मेथी घेतलेलं आहे। मेथी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी काढून त्याला चांगल्या प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही वाटलंच तर मेथीच्या जागी पालक वापरलं तरी चालेल। अगोदर आपल्याला मेथीला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। पिठामध्ये मेथी चांगल्या प्रकारे एकजीव झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी वापरायचं आहे आणि रोज जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो ना, हुबेहूब आपल्याला तसंच कणिक मळून घ्यायचं आहे। हलकंसं सॉफ्ट झालं तरी काही हरकत नाही। थोडं पाणी वापरून, ना जास्त घट्ट ना जास्त सैल, रोजच्या चपातीसारखं कणिक मळून तयार झालेलं आहे, पाहू शकता। आता पीठ भिजायला पाहिजे म्हणून आपल्याला याला 10 मिनिटापर्यंत रेस्ट द्यायची आहे आणि झाकण लावायचं आहे, किंवा एखादा ओलं कापड तुम्ही ह्याच्यावर पसरवून ठेवू शकता, पीठ कोरडं पडू नये म्हणून। आता पीठ सेट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। आता हा स्नॅक्स खमंग होण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। लहानसं मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 चमचे अख्खे धणे घ्यायचे आहेत, 3 ते 4 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे आणि शेवटी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यावर ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही, जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी पाहू शकता, मसाला आपल्याला असा जाडसर वाटून घ्यायचा आहे। पाणी न वापरताच हा मसाला असं जाडसर वाटून घ्यायचा आहे। आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे। आता इथे नॉनस्टिक पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे। आता ह्या मसाल्याला आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाल्यामधला कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि खमंग वास दरवळायला पाहिजे। हा मसाला वापरला की भाजी एकदम टेस्टी होते बरं का, आणि स्नॅक्स दुपटीने चवीला एकदम भन्नाट बनतो। म्हणून असा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगोदर मिक्सरमध्ये वाटून, मग त्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। तर मंडळी, गॅसला मंद ठेवून 2 मिनिटापर्यंत मस्तपैकी ह्या मसाल्याला परतून घेतलेला आहे आणि मसाल्याचा संपूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता ह्या वेळेस इथे आपल्याला 3 उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत। तुम्ही वाटलंच तर हाताने मॅश करून घेऊ शकता, पण ह्याच्यामध्ये आपल्याला गाठी राहायला नाही पाहिजेत म्हणून किसून घेतलेलं चांगलं आहे। आता इथे रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट नाही वापरलं तरी चालेल, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा ते 1 चमचा गरम मसाला। आता ह्या सर्व मसाल्यांना बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि 2 मिनिटापर्यंत पुन्हा एकदा शेवटची वेळ परतून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाट्याची भाजी पूर्णपणे तयार होणार। तुम्ही ही भाजी समोसासाठी सुद्धा बनवू शकता, म्हणजे ह्याच पद्धतीने समोसासाठी भाजी बनवली जाते।
मस्तपैकी अशी गुळगुळीत भाजी करून घ्यायची आहे. अजिबात ह्याच्यामध्ये बटाट्याच्या मोठ्या मोठ्या गाठी राहायला नाही पाहिजे. आणि वाटणमध्ये आपण धने वापरल्यामुळे काय मस्त सुगंध दरवळत आहे. 2 मिनिटापर्यंत परतून झालं की ह्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि शेवटची वेळ ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि काही सेकंदच परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. आता ह्या भाजीला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायची आहे. 8 ते 10 मिनिटं इथे सुद्धा झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि पीठ थोडंसं कोरडं पडलं असेल तर त्याला चांगल्या प्रकारे मळून घ्या. जितकं चांगल्या प्रकारे मळून घेणार आणि पीठ लवचिक बनवणार तितकाच ह्याला आकार चांगला देता येणार. म्हणून थोडंसं पीठ सेट ठेवल्यानंतर कोरडं पडतं. हलकसं तेल लावलं तरी चालेल. हाताला पीठ जास्त चिटकत असेल तर असं चांगल्या प्रकारे मळून घेतलं. पीठ मस्तपैकी लवचिक झालेलं आहे आणि थोडंसं मऊ सुद्धा पडलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि लहान लहान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे की असे लहान लहान उंडे अगोदर सर्व तयार करून घेऊ. एकाच आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. पोळीपाटावर पीठ घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं आणि ह्या उंड्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि आपण रोज चपाती कसं लाटतो त्याच्याप्रमाणे लाटून नाही घ्यायचं. जितकं शक्य असेल तितकं आपल्याला अगोदर ह्याला पातळ आणि गोल लाटून घ्यायची आहे. तर मंडळी पाहू शकता जितकी जमेल तितकी आपल्याला ही चपाती एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आणि अशी गोल गरगरीत लाटून घ्यायची आहे. हे पहा अशी पातळ पोळी किंवा चपाती अशी लाटून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तूप लावलं तरी चालेल. असं एकदम सर्वत्र चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला असं थोडंसं सुकं पीठ पसरून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. आणि अशाच चपात्या मी 6 लाटून ठेवलेल्या आहेत आणि ही 7वी. टोटल 7 चपात्या झालेल्या आहेत. आता पुन्हा ह्याच्यावर आपल्याला अशी चपाती बरोबर ठेवायची आहे. एकाच आकाराच्या मी 7 चपात्या लाटून घेतलेल्या आहे. आता पुन्हा ह्याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व 7च्या 7 चपात्या एकमेकावर ठेवायच्या आहे आणि तेल आणि वरतून थोडंसं पीठ पसरून घ्यायचं आहे. ही झाली शेवटची चपाती. ह्याला दाब नाही द्यायचं. हलक्या हाताने फक्त प्रेस करायचं आहे. असं एकाच आकाराच्या चपात्या असं एकमेकांवर पसरवून ठेवलं की आता आपल्याला ह्याचा रोल बनवायचा आहे आणि एकदम टाईट रोल बनवायचा बरं का. रोलला लूज सोडू नका म्हणजे ढिलं सोडायचं नाही. असं टाईट रोल बनवून घ्यायचा आहे. एकदम सोपी कृती आहे. काहीच अवघड नाही. आणि ह्या रोलला हलक्या हाताने असं थोडंसं लांबट करायचं आहे. असं रोल बनवून झालं की आता आपल्याला 1-1 इंचाचा गॅप द्यायचा आहे आणि ह्याला कापून घ्यायचं आहे. चाकू चांगल्या प्रकारे धार करून घ्या बरं का. असं 1-1 इंचाचे आपल्याला अगोदर काप करून घ्यायचे आहेत. पाहू शकता ना जास्त जाड ना जास्त पातळ मीडियम टाईपमध्ये आपल्याला असे काप तयार करून घ्यायचे आहेत. सर्व काप मी बाजूला ठेवलेले आहे. आता थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि ह्याचा आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. हलकासा दाब द्यायचा आहे आणि जास्त जाड नाही बरं का. पुरी पातळ पुरी लाटायची आहे. असं हलक्या हाताने पुरी लाटून झाली की आता काय करायचं करंजीचं मेकर घ्यायचं आहे आणि ह्या करंजीवर ही पुरी ठेवायची आहे आणि ह्याच्या कडेनं आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजेच की बोट लावायचं आहे. कडं एकमेकांना चांगल्या प्रकारे चिटकायला पाहिजे. आता आपल्याला 1 चमचा भाजी ह्याच्यामध्ये टाकायची आहे. जास्त नाही फक्त 1च चमचा टाकायचे बरं का. आणि हलकसं भाजीला असं दाब द्या. आता हे तोंड बंद करायचं आहे आणि ह्याला दाब द्यायचा आहे. पाहू शकता असं दाब दिलं की बरोबर चिटकली जातात त्याची कडं आणि डिझाईन सुद्धा चांगली होते. तुमच्याकडे करंजी मेकर नसेल तुम्हाला हातानेच करंजी बनवता येत असेल तर आणखीन काम तुमचं सोपं जाईल. पण एकाच आकाराच्या करंज्या व्हायला पाहिजेत हा स्नॅक्स म्हणून इथे मी करंजी मेकरचा वापर करत आहे. असं दाब दिल्यावर ह्याचं उरलेलं पीठ असं काढून घ्यायचं आहे. आता हलक्या हाताने ह्याला काढायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. पाहू शकता मंडळी मस्त अशी ही स्नॅक्सची रेसिपी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचा असा स्नॅक्स तयार करून घ्या. आता इथे स्नॅक्स तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल किती परफेक्ट गरम पाहिजे ते सुद्धा ऐकून घ्या. तेल आपल्याला कडकडीत गरम नाही पाहिजे. मध्यम आचेवर मध्यम गरम पाहिजे. थोडासा पिठाचा गोळा आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून पाहायचा आहे. पाहू शकता हलक्याशा बुडबुड्या निघत आहेत. हे पहा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. पाहिलं ना हलक्याशा बुडबुड्या निघत आहे म्हणजे थोडंसं तेल आणखीन गरम करून घेऊया म्हणजे एकदम परफेक्ट गरम होणार. हे थोडंसं कमीच गरम आहे. 1 मिनिटानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेला स्नॅक्स एक एक करून तेलामध्ये सोडायचं आहे. आणि मंडळी तुम्ही पाहतच आहात जास्त बुडबुड्या निघत नाहीत. हलक्या हलक्या बुडबुड्या निघत आहेत. जितकं बसतात पॅन मध्ये अगोदर तितके आपल्याला हा स्नॅक्स या तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. 4 ते 5 स्नॅक्स बसलेले आहेत. आता गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे आणि चमचा चालवायचा नाही. अगोदरच थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत वाट पाहायची आहे. मग आलटून पलटून रंग थोडासा वेगळा होईपर्यंत खुशखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला मस्त वेळ देऊन तळायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. तर मंडळी
3 ते 4 मिनिटापर्यंत या स्नॅक्सला उलटून पालटून मस्त वेळ देऊन ह्याला तळून घेतलेला आहे आणि मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे। ह्याला जास्त रंग वेगळा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं नाही आणि हलक्याचा लेअर पडल्यात बरं का, पाहू शकता। आता ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही कळणार, तुम्ही प्रत्यक्षात बनवल्यावर कळणार। आता अशाच पद्धतीने बाकीचा शिल्लकचा स्नॅक्स मी तळून घेतो आणि ह्याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेतो। मुलं पालेभाज्या खात नाहीत, स्पेशली मेथी तर कोण खातच नाही, तर अशा पद्धतीने असा मस्त कुरकुरीत स्नॅक्स बनवून द्या। समोसा काय, कचोरी सुद्धा खाणं विसरून जातील, इतका भन्नाट कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे। 4 ते 5 दिवस बंद डब्यामध्ये जरी ठेवलात तर ह्याचा खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा अजिबात कमी होणार नाही, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। हलक्याशा लेयर्स आलेले आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये हलक्या फुल झालेले आहेत, एखाद्या करंजीप्रमाणे। लहानच काय मोठे देखील आवडीने खातील आणि डब्याला सुद्धा घेऊन जातील। एकदा अशा पद्धतीने नाश्ता बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पाहू शकता मंडळी काय कुरकुरीतपणा आलेला आहे, मी तुम्हाला तोडून दाखवतो। हे पहा, जबरदस्त असे फुगलेले आहेत आणि खुसखुशीत ही मस्त झालेले आहेत। तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये।